ब्लॉग चालू आहे. चला बसा. आमच्या इथे शॉपला काहीतरी वस्तू राहिली म्हणून आलो इथे. आमच्या शॉपला नक्की भेट द्या तुम्ही ॲड्रेस बघून. तर आपण निघालोय फायनल. गाडीत बसलो आहे. प्रवास चालू झाला. डिझेल भरायला थांबलो आहे. डिझेल डिझेल भरून झालंय आपलं. आता डिझेल भरून झालंय. निघालो आपण आता. मोबाईल पकडला आहे पण तसं नाही आहे. मोबाईल ॲक्च्युली निकीने पकडला आहे आणि मी फक्त स्टेअरिंगवर हात ठेवला आहे. सो तुम्ही पण ड्रायव्हिंग करताना काळजी घ्या. ड्रायव्हिंग करताना मोबाईल घेऊ नका. सीट बेल्ट लावा. ओके मित्रांनो, आम्ही थांबलो एक पॉईंटला घाटामध्ये. तुम्ही बघू शकता पॉईंट किती भारी आहे. मंकी पण दिसले. बघू शकता. जय श्रीराम. आपण आता आलेलो आहे कृष्णेश्वर संभाजीनगरला. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे 12वं. तर आपण दर्शन घेऊ. मंदिरात जाऊ. आता तुम्हाला दाखवल मी आपलं मंदिर वगैरे कसं आहे. कृष्णेश्वर महादेव मंदिर. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. बघू शकता तुम्ही नंबरची लाईन किती आहे. इथून नंबर आहे. लाईन खूप आहे. लाईन खूप आहे. फायनली मंदिराजवळ आता पोहोचलो आहे. दर्शन बाकी अजून, कारण खूप लाईन आहे. गर्दी खूप आहे आज संडेमुळं. तर काही आपण मस्त जेवायला थांबलो आहे हॉटेलला. तर मंदिरातून दर्शन करून निघालो. तिथे ब्लॉग शूट अलाउड नव्हतं म्हणून काय करता आलं नाही शूट. तर आपण मस्त हॉटेलला थांबलो इथे. तर मित्रांनो, आपण फायनली तुळजापूर मध्ये पोचलो आहे. तर देवीच्या मंदिराकडे जातो आहे. तर तुम्हाला दाखवून मी ते देवीचा महाद्वार तिथे उभं आहे बघा. होतो आम्ही. हे आहे आपलं देवीचा दरवाजा. इथून दर्शनाची रांग चालू होते. माझी घातली. मंदिराच्या गाभारात मंदिर परिसरामध्ये यांचा पण ब्लॉग चालू आहे इथे.
चला मित्रांनो, फायनली दर्शन झालेलं आहे आमचं. कारण देवीच्या गाभाऱ्यात अलाउड नव्हतं शूटिंग, म्हणून आम्ही थोडं क्लोज केलेलं. तर तुम्ही बऱ्याचपैकी बघितलं असेल, ते आवाज भरपूर होता. फायनल दर्शन करून बाहेर निघालो आम्ही. बघा आमची फॅमिली ठीक आहे. गुरुजींनी आम्हाला दर्शन करून दिलं. इथे बघू शकता तुम्ही देवी. हा दुर्गे दुगडवारी दुर्बिनवसारी अनाथनाथे अंबे गुरुनाविसारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पल्लो वाता संकटने वारी जय दे रमैशा अनुदयच्या स्रोतनी स्रोतार्थंजवणी जय दे जय श्री मुनी मुनी पाता तुझ्या ऐसे नाही चारी समले पुंदन बोले काही साही वाद करता बुल्ल प्रवाही देचू भक्ताला घे चुदासाला घे पाव. नमस्कार गाईस, मॉर्निंग झाली आहे. कारण रात्री खूप लेट झाला होतो म्हणून शूट करता काय आला नाही. तर आम्ही परत आता फ्रेश मस्त रूम घेतला होता आणि तयारी करून आता मंदिरात जातो आहे. बघू शकता आमचा. तरी ते मनातली इच्छा मागायची आणि तो एक गोटा आहे तो फिरवायचा. चला इकडे बघू मग. चला तर मंडळी, आपण आता आलेलो आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. बघू शकता तुम्ही. महाराज पण इथे आहे, स्वामी पण इथे आहे. तर आपण इकडं अक्कलकोटला पार्किंग एरियामध्ये आलो होतो. तर पार्किंग एरियामध्ये आपल्याला इथे लता दिदी मंगेशकर यांचा रथ आशीर्वाद दिला, म्हणजे गाड्या दिल्या इथे त्यांनी. चला पहिले आता आपण दर्शन घेऊ. मंदिरामध्ये बघा किती छान सजावट केली मंदिरात. स्वामींची मूर्ती आम्ही बघतोय घरच्यांसाठी. हे बघा बघू शकता. आम्हाला ही आवडली. पब्लिक, आपण चाललोय आता अक्कलकोटवरून कोल्हापूरला. तर आपण इथे पहिला ब्लॉग एंड करणार आहे. तर तुम्ही हे पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि पुढचं आपण कोल्हापूरवरून गणपतीपुळ्याला जाणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके. Yeah.